नमस्कार, मैं योगेश अग्रवाल कोल्हापुर। अंगदान का सम्मेलन आज मराठी में एक कविता पेश है। हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग जो आपले डोळ्यातून दिसतो हीच पंचधातू आहे आणि त्यांना भगवान ही म्हटलं गेलेलं आहे। पंचतत्वमध्ये भगवान म्हणजे भूमी, ग से गगन, वा से वायु, आ से अग्नि और न से नील। हा निसर्ग आपल्याला प्रत्येक क्षण दान देत असतो आणि हे दान आपल्याला करायचं आहे हे शिकवत असतो। याबद्दल एक कविता। किती फूल, किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड। किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड। वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडा। वाहता वारा वसूल करतो का दर महिने भाडा। लीटरभर पाणीचा भाव सांगते नदी। किती ॲडव्हान्स मागता ढग पाऊस पाडण्याआधी। किती हत्ती दात पडल्यावर, किती हत्ती दात पडल्यावर आपलंच दात विकतात। चोचीत जेवढं मावेल आपल्याला तेवढंच खायचे आहे। हे पक्षी कुठून शिकतात? प्रकाश दिलं म्हणून सूर्य कधी लाईट बिल धाडतोय का? कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतोय का? हलका वाघ उच्चवर्णीय वाघ, वाघमध्ये त्यांच्या ही असे असतात का हो नाती? आणि एक बी उगवण्याची किती चार्ज करते हो माती? किती हिरणी गर्भात गर्वलिंग आहे म्हणून आवर्षण करतात। किती हिरणी गर्भात श्रीलिंग आहे म्हणून आवर्षण करतात। किती ससे शरीर हरल्यावर गळफास घेऊन मरतात। हे निसर्ग आहे ते आपली कृतीतून, हा निसर्ग आहे हे आपली कृतीतून कसे जगावे हे शिकवतोय। आपल्याला कधी कळेल की निसर्ग आमच्यामुळे नाही, आम्ही त्याच्यामुळे आहे, आम्ही निसर्गामुळे आहे। हा निसर्गाची जो देणगी आहे हे आपल्याला पल पल शिकवते, क्षण क्षण शिकवते।
की आपल्याला दान करायचे आहे, नेत्रदान करायचं आहे, त्वचादान करायचं आहे, देहदान करायचं आहे, अवयवदान करायचं आहे, अस्थिदान करायचं आहे. आपल्या देशात अवयवदान परंपरा झालीच पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी या अवयवदानामध्ये, या चळवळीमध्ये सामील झाला पाहिजे. या संदेश बरोबर मी तुमच्याशी रजा घेतो. नमस्कार, शुभरात्री, शब्बा खैर, जय अंगदान.